आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज। पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी। कातर खटाव पुलाच्या कठड्याचीच सुरक्षा धोक्यात। खटाव तालुक्यातील मिरज भिगवण या राज्य मार्गावरील दहिवडी कातर खटाव मायनी या मार्गाचे डांबरीकरण झाले, रस्ते चकाचक झाले, पण याच मार्गावरील कातर खटाव मधील पुलाची फार मोठी दुरावस्था झाली असून कातर खटाव पुलाच्या कठड्याचीच सुरक्षा धोक्यात आली आहे। कातर खटाव येथील मिरज भिगवण या राज्य मार्गावरती कातर खटाव इथं 54 साली ओढ्यावर बांधलेला पूल आहे। सध्या या पुलाची रंगरंगोटी करण्यात आली, मात्र एक बाजू चांगली सुस्थितीत तर दुसऱ्या बाजूची मोठी दुरावस्था झाली आहे। पुलाच्या संरक्षक भिंती निकाम्या होऊन आतील लोखंडाच्या सळ्या उघड्या पडल्यात, तर मध्येच मोठा कठडा तुटलाय। छोटे वाहन पुलावरून गेले तरी भूकंप झाल्यासारखे हादरे प्रवासादरम्यान बसत आहेत। रस्ता गुळगुळीत झाल्याने अवजड वाहने पुलावरून ही भरधाव वेगाने धावत आहेत। सध्या या धडधडत्या पुलावरून चालताना ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावं लागतंय। याच परिसरात साखर कारखाना जवळच असल्याने अवजड ऊस वाहतूक या पुलावरून होते। ओढ्यावरील पुलाच्या खाली पाण्याने भरलेला बंधारा असल्याने संरक्षक खांबाची ही दुरावस्था झाली आहे। संरक्षक खांब रात्रंदिवस पाण्यातच आहे। या राज्य मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक जोर धरू लागली आहे। अशा अवस्थेत पुलावरून प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत घेऊन मृत्यूला आमंत्रण दिल्याप्रमाणेच आहे। मायनी बाजूकडून येताना डाव्या बाजूला लोखंडाचे संरक्षण बॅरिकेड्स केलेत, पण ते संपूर्ण पुलाला केले नाहीत। त्यामुळे मायनी बाजूकडून भरधाव गाडी आल्यास तसेच अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। पुलाची झालेली दुरावस्था नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय। या गोष्टीमुळे संबंधित विभागाचे लक्ष नसल्यामुळे काही अघटित घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्नही निर्माण होतोय। संबंधित विभागानं तातडीनं लक्ष घालून पुलाच्या कठड्याची भक्कम दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्ग, वाहन चालक व ग्रामस्थांकडून केली जाते। हुतात्मा न्यूज, मुन्ना मुल्ला, खटाव प्रतिनिधी।